नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आता मी सेक्टर 3 मध्ये उभा आहे, म्हणजे सीबीडी मधील सेक्टर 3-1A आपण ह्याला बोलू शकतो। आणि हे आहे डॉक्टर हेडगेवार उद्यान, ज्याला आपण मँगो गार्डन पण आपण संबोधतो सीबीडी जनता। मी कॅमेरामॅनला सांगेल पुन्हा एकदा जाऊन फलक दाखवायला, म्हणजे आम्ही कोणत्या ठिकाणी उभा आहोत हे सीबीडीतील जनतेला माहिती पडेल। डॉक्टर हेडगेवार उद्यान आहे आणि ह्याला पहिल्यापासून मँगो गार्डन बोलतात, कारण की या ठिकाणी मँगोज खूप आहेत, आंब्याची खूप झाडं आहेत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेविका ज्या आहेत, म्हणजे माझी नगरसेविका, त्यांनी एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता बिफोर आणि आफ्टर वाला या मँगो गार्डनच्या संदर्भामधला। तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की हे इथं मँगो गार्डन तर फूड कोर्ट आहे। हे बांधायला लाखो रुपये खर्च केलेत तुमच्या माझ्या टॅक्स रुपये पैशामधून, पण आता हे गेली अनेक वर्ष हे बंद आहे। परंतु इथं हे बांधून ठेवलेलं आहे, ह्याच्यामधून रुपयाचा फायदा नवी मुंबई महानगरपालिकेला होत नाहीये। मात्र हे बांधण्यासाठी जे आहे लाखो रुपये खर्च करण्यात आले। ह्याच्याविषयी अशी माहिती आहे की माझी नगरसेविका जी आहेत गुरखे मॅडम आणि त्यांचे वडील गुरखे, हे सातत्याने स्वतःच एक दोघं जणच फक्त इथे निवडणुका लढवत असतात, ते परिवारवाद चालवतात, हे सर्वांना माहिती आहे। तर त्यांच्या जवळच्याच एका कॉन्ट्रॅक्टरने हे बांधलं असावं असा चर्चा आहे। आणि पैसे घेण्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की 10%, 20% पर्सेंटेज मिळतात, त्याच्यामुळे वास्तू बांधतात। परंतु वास्तूचं चालवायचं कसं ह्याच्याविषयी झिरो नॉलेज, झिरो काम, ह्याच्याविषयी एकही पत्र किंवा एकही गोष्ट, कोणतं निवेदन पत्र किंवा पत्र व्यवहार हे जे नगरसेविका आहेत, नगरसेवक आहेत, हे सो कॉल्ड हे करत नाहीत। आणि त्याच्यानंतर मी थोडं कॅमेरामॅनला पुढे यायला सांगेल की मँगो गार्डन मध्ये जसं आपण बघितलं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित केलेल्या सोशल मीडियावर एका बिफोर अँड आफ्टर खूप चांगला विकास कामं अशी दाखवली गेली खेळण्यांच्या संदर्भामध्ये। तर मी कॅमेरामॅनला थोडं पुढे जायला सांगेल की तुम्ही पाहू शकता दादा सीबीडी वासियांनो की कशा प्रकारे इथं किती खराब लहान मुलांच्या खेळणी इथं तुम्ही पाहू शकतात। जर ह्यालाच विकास बोलत असतील, ह्याला सुव्यवस्थितपणे जर तुम्ही त्या गोष्टीला म्हणत साहित्य खेळणी, लहान मुलांच्या खेळणी आहेत, खेळण्याच्या हे जे साहित्य आहे ते योग्य आहे, मला सांगा जर ह्या नगरसेविका किंवा नगरसेवकांचा नातू, नगरसेविकेचे मुलं मुली जर खेळणारे असतील तर ह्या अशा तुटलेल्या फुटलेल्या घाण असणाऱ्या ठिकाणी हे लोक त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातेवाईकांच्या कुटुंबियांना पाठवतील का? मी कॅमेरामॅनला सांगितले कशा प्रकारे घाण झालेलं बघा, अक्षरशः इथं घाण एवढं घाण आहे, तुटलेल्या परिस्थितीमध्ये आहे काही गोष्टी। मी कॅमेरामॅनला सांगेल थोडं आतमध्ये जाऊन दाखवावं लोकांना की कशा प्रकारे हे खराब झालेल्या सर्व खेळणी साहित्य आहे आणि या ठिकाणी आपली मुलं खेळतात। सुरक्षेच्या नावाखाली झिरो, कोणत्याच प्रकारे सुरक्षितता नाही। इथं मुलांना खर्चट कपडे फाटतात लहान मुलांचे, मात्र ह्याच्याकडे कोणाचंही, ह्या नगरसेविका ज्या माजी नगरसेविका आहे किंवा सीबीडी मधले जे काही सोकॉल्ड नगरसेवक आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे। आणि ही परिस्थिती ही तुम्ही पुढे पण पाहू शकतात। मी कॅमेराला सांगेल पुढे येण्यासाठी, घसरकुंडी जशी तुम्ही आता पाहिली किती घाण आहे। त्याच्यानंतर हे बघा इथं आहे, म्हणजे ह्यांची पोरं मोठमोठ्या प्ले स्कूलमध्ये, मोठ्या सीबीएसई आयसीएसच्या शाळेमध्ये शिकणार आणि आपली गरीबाची पोरं जी आहे ती बघा अशा ठिकाणी हे लोक जिथं गरीबाची पोरं खेळतात, सामान्य गरजू कुटुंबाची पोरं खेळतात, त्या ठिकाणी बघा कशी हालत आहे। मी कॅमेरामॅनला सांगेल पूर्ण घाण दाखवायला, तुटलेल्या परिस्थितीमध्ये, पुढे बघा तुटलेल्या परिस्थितीमध्ये आहे। त्यांची मुलं ह्या ठिकाणी येत नाही, या माझी नगरसेविकेची येत नाही, माझ्या नगरसेवकाची येत नाही, नातू येत नाही, त्यांची इथं हायफाय ग्रँड सेंट्रल मॉल किंवा इतर ठिकाणी जातात खेळण्यासाठी, उधळण्यासाठी, त्यांची मजा घेण्यासाठी त्यांच्या मुलांना घेऊन जातात ते लोक। मात्र आपल्या सीबीडी मधील गोरगरीब आणि गरजू जनता जी आहे, जी सामान्य आणि मध्यम वर्गातली लोक आहेत, त्यांची पोरं, त्यांची नातवंड या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी किती असुरक्षिततेची भावना आहे, किती घाण आहे या ठिकाणी, याच्याविषयी या स्थानिक नगरसेविका कधीच काही बोलत नाही, कधीच काही हे करत नाही। हे बघा इथं बघा किती घाण आहे, कॅमेरामॅनला सांगितलं दाखवायला कशा पद्धतीने घाण आहे। या ठिकाणी आपल्या पोरांनी खेळावं का? शेवडीतल्या पोरांनी या ठिकाणी खेळायचं का? लहान मुलांनी किती घाणेरडी अवस्था आहे। मी कॅमेराचा वरती जाण्यासाठी, वरती पण तुम्ही पाहू शकतात। आता मी खूपच म्हणजे मोठा असल्यामुळे मी ते जाऊ शकत, लहान मुलांच्या गोष्टी आहेत ह्या। तर मी बघा तुटलेला कसा आहे, रॅक कशी ती पाठ तुटलेला आहे। तर ह्या सर्व गोष्टी वाखण्याजोग्या आहेत आणि सीबीडी करण्याचा विचार करावा की तुम्ही नक्की कोणाला मतदान करतात। हे लोक फक्त 1/2 चहा पाजतात लोकांना आणि त्यांना वाटतं की नगरसेवकाचं हेच काम आहे, गोड बोललं सर्व झालं। पण या गोड बोलण्याच्या पाठीमागे किती मोठा रावण राक्षसी चेहरा लपलेला आहे हे तुम्ही पाहू शकतात। आता या ठिकाणी सुद्धा बघा या हत्तीची किती अवस्था झाली आहे, हे तुटलेलं आहे। कॅमेरामॅन येते येऊन सांगितले शिडी आहे चढण्याची, लहान मुली इथून चढतात आणि हे बघा हे कसं तुटलेलं आहे, कधी पण तुटू शकतं ह्या ठिकाणी चढताना। आणि समजा कोणी तुटलं आणि पडलं, जखमी झाली, थोडा तरी लहान मुलांना मार लागला तरी पण लहान मुलगा जो आहे त्याचा मृत्यू होऊ शकतो।
हे सर्व माहिती असताना सुद्धा या नगरसेविका ज्या आहेत, जे नगरसेवक आहेत, आजी तर नसेल, माझी नगरसेवक सर्व हे लोक दुर्लक्ष करतात सर्व गोष्टींकडे. गरिबांची, मध्यमवर्गीयांची इथं नातवंड जिथं पोरं खेळण्यासाठी जाते ही अवस्था या ठिकाणी बघा कसं तुटलेलं आहे. यांची पोरं अशा ठिकाणी येतील का खेळायला? ही आपली पोरं येतात, तुमची माझी सीबीडी वासियांना तुमची माझी पोरं येतात या ठिकाणी खेळायला, नातवंड येतात. ज्येष्ठ नागरिकांना माझं आव्हान, तुमची नातवंड या खेळायला येतात. बघा काय तुटले, कॅमेरामॅनला सांगेल थोडं जवळ यायला, कशा प्रकारे तुटले. इथं लहान मुलं जेव्हा खेळतात, घसर येतात, तेव्हा इथं अडकू शकतात, त्यांचे कपडे फाटू शकतात, फाटलेली पण आहे, त्यांना जखमा झालेल्या आहे. तर इथं एवढी दयनीय अवस्था आहे या. आणि अशा पद्धतीने हे सोशल मीडियावर सर्व करतात की बघा आम्ही काय बनवलं आणि काय बिफोर आणि आफ्टर. अरे हे बघा बिफोर पण असंच नाही, आता पण आफ्टर पण आता असंच आहे. हे वर्तमानमध्ये बघा, प्रेझेंट मध्ये तुम्ही बिफोर आणि आफ्टर काय बोलतात ते, हे वर्तमानामध्ये ही गोष्ट आहे की कशा पद्धतीने तुटलेली आहे प्रत्येक गोष्ट. प्रत्येक घसरगुंडी कॅमेरामॅनला दाखवायला की प्रत्येक ठिकाणी अशी तुटलेली आहेत, प्रत्येक ठिकाणी घाण आहे. का ह्याकडे सीबीडी वासीय बघत नाही? का ह्या अशा लोकांना हे लोक निवडून देतात ज्यांची नागरिकांप्रती अजिबात म्हणजे म्हणतात ना सेवा हवी, संस्था त्यांना सेवाभावी वृत्तीच नाहीये. इकडे बघा, कॅमेरामॅनला सांगे दाखवायला बघा इथं कशा प्रकारे तुटलंय. जर मुलगा वरतून आला त्याचा पाय जर लागला, हे बघा हे लोखंड, कॅमेरामॅनला सांगितलं येण्यासाठी इकडे ये. अच्छा बघ, हे बघा किती तुटलेलं आहे. जर अशा प्रकारे हे तुटलेलं असेल आणि कोणाला लागलं तर किती महागात पडेल कोणत्या लहान मुलाला. ह्याच्याकडे हे दुरुस्तीकडे हे दुर्लक्ष करतात. आणि अशा पद्धतीने बघा, हे बिफोर आफ्टरचा जो व्हिडिओ बनवला होता त्याला आमचं चॅलेंज आहे की कशा पद्धतीने खोट्या पद्धतीने त्यांनी ही मांडणी केली होती. हे बिफोर आफ्टर सोडा, हे प्रेझेंट आम्ही आता मँगो गार्डन मधला, आपल्या हेडगेवर गार्डन मधले मी परिस्थिती दाखवली आहे. त्याच्यामुळे सीबीडी वासियांनी विचार करावा. 20-20, 25-25 वर्ष हे लोक राज्य करतात, हे लोकांना सेवा करायची नाहीये, हे लोकांना राज्य करायचंय. आपली लहान मुलं, तुमची नातवंड, आजी आजोबांना माझी विनंती आहे, आईवडिलांना माझी विनंती आहे, तुमची पोरं, आजी आजोबा, तुमची नातवंड ह्या ठिकाणी खेळायला येतात, मध्यमवर्गीय गरजू लोकांची आपल्या सीबीडीमध्ये, आणि ह्यांच्यासाठी ज्यांनी अशी दुरावस्था करून ठेवली याच्याविषयी लोक बरं काढत नाही. साहित्य, खेळणी साहित्य जे आहे ते अशा प्रकारे तुटलेलं आहे सर्व, आणि ह्याच्याकडे कोणतीही नगरसेविका बोलत नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे नगरसेवक राहिले आतापर्यंत, त्यांना तुम्ही एकदा तरी, यांनी तर कधी सेवाविवृत्ती दाखवली नाही, आणि जी सेवा केली याच्या मार्केटिंग करण्यामध्ये लोक महागही राहिली नाही. तसं कोरोनामध्ये यांनी सेवा दिली, परंतु याची मार्केटिंग करत होता की आम्ही सेवा दिली. अहो त्यावेळी सर्वांची हालत होती, तुम्ही भ्रष्टाचाराने पैसा कमवला होता म्हणून तुम्ही खर्च केला, हे तुम्ही का सांगत नाही? तर जसं तुम्ही बघितलं, फूड कोर्ट बांधले परंतु ते बंद आहे, परंतु बांधण्यासाठी जो लाख रुपये खर्च आला तो तुमच्या माझ्या खिशातून होता. आणि तुम्हाला सांगतो, हे अशा पद्धतीच्या खेळणीचे साहित्य तुटलेल्या परिस्थितीमध्ये याच्याविषयी जर नगरसेविका बोलत नसेल, माझी नगरसेवक बोलत असेल, याच्याविषयी आवाज उठत नसेल, तर असे नगरसेवक करायचे काय? 20-25 वर्ष हे लोक फक्त नगरसेवक म्हणून राहतात, त्यांना सेवाभावी वृत्ती अजिबात नाहीये. त्याच्यामुळे सीबीडी वासियांनी विचार करावा. आणि ह्यावेळी 15 तारखेला जे काही मतदान होणार आहे त्यावेळीच अशा परिवारवाद सांभाळणाऱ्या किंवा परिवारवाद्या लोकांना, घराणेशाही चालवणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी घरी बसवा, दल बदलू लोकांना कायमस्वरूपी घरी बसवा, अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.